नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. रायगडमध्ये गोंधळ, मुंबईत मुजरा. कार्यकर्ते मूर्ख आहेत का? कार्यकर्त्यांचा सवाल. रायगड जिल्हा परिषदेमध्ये काल महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे मंगेश वाकडीकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे मधुकर पाटील हे उपाध्यक्ष झाले. शिंदे सेना देखील सत्तेत सामील झाली आणि कार्यकर्त्यांनी एकच सवाल केला की कार्यकर्ते मूर्ख आहेत का? निवडणुकीच्या दरम्यान एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले पक्ष अचानक सत्तेसाठी एकत्र आल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. जर शेवटी तडजोड करायची होती तर एवढा वेळ, खर्च, संघर्ष कशासाठी, असा संतप्त सवाल अनेक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. या निवडणुकीच्या चुरशीमुळे गावागावात वैर निर्माण झाले, नाती तुटली, वैमनस्य वाढले. आता मात्र वरच्या पातळीवर समझोता झाल्याने कार्यकर्त्यांच्या भावनांकडे कुणी लक्ष दिला नाही. कार्यकर्त्यांच्या भावनांचा नेते मंडळींनी कडेलोट केला. त्यामुळे कार्यकर्ते आपण मूर्ख आहोत का असा सवाल करत आहेत. तालुक्यांमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गट, राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट अशा लढती झाल्या आणि या लढतीमध्ये शिंदे गटाने भाजपचेच काही मोहरे पराभव करण्यासाठी लक्ष्मी प्रसादाचा कडेलोट केला. यामध्ये गावोगाव गावक्या आणि भावक्या दुभगल्या गेल्या. मात्र मुंबईकरांच्या सांगण्यावरून रायगडमध्ये एकमेकांचा तोंड न पाहणारे नेते शुभेच्छा द्यायला एकत्र आले आणि असे वातावरण निर्माण झाले की रायगडमध्ये गोंधळ आणि मुंबईत मुजरा. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.